नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे. तर आज आम्ही गेलतो एकविरायला. म्हणजे कारला लोणावळ्यात मोडले जाते. एकविरायाच्या मंदिरात गेलतो आम्ही. तर आम्ही गेलतो पवार, म्हणजे माझे मिस्टर, माझे जाऊबाई, माझे दीर, असं गेलतो आम्ही. तर हे बघा किती छान मंदिर आहे. मला खूप मंदिर आवडलं. इतकं छान मंदिर आणि इतकं जी आमच्या जाऊबाई हे आमचे सगळ्यात मोठे भाऊजी हे आमचे पवार आले आत्ताशी. आम्ही चालू की यांना दम लागलाय, मला नाही. बरोबर आहे. तर आमच्या बरोबर तुम्हाला पण दर्शन घडवतो. हे आतमध्ये जायचं काय भाऊजी? फोटो काढा किती भारी पॅलेस. किती भारी आहे. हे बघा आमचे भाऊजी या कंटाळ्यात त्या पाणी पिऊन पिऊन. आम्ही आलो एकविरा देवीला. आता आमच्या पूनमताई कंटाळ्या त्या चालून चालून. व्हेरी डेंजरस. होय सगळे पहिले लोक राहायचे ना भाऊजी. माहिती तर चांगली. दिवाळ ठेवायला. अरे वा, भारी. लाईट नाही तर दिवा ठेवायला. मला वाटतं मटण नावतंय का काय. मजबूत आहे. हे काय आहे? सभा मंडप तिकडचं लय भारी. कुठलं? पलीकडे एक होय. हे बघा राहण्यासाठी बेडरूम आहे असं. हे आता फोटो काढायचे तुम्ही. मी आलो एकविरा देवीला. आता आम्ही मंदिरापाशी पोचले. इथली कलाकृती इतकी छान आहे ना, हे पहा. खूप आवडली आहे मला. हा हे काय इथं काढू. आता भाऊजींना वर जायचं काय. भाऊजी का हळूहळू आपल्याला गड चढवतात. हा देवी इकडे आहे ना. देवी पण इकडे. मंदिरचं मुख दर्शन इथून घ्यायचं देवीचं. ह्या काय ह्या पायऱ्या त्या का आतमध्ये जायचं नाही का दर्शनाला. वर कसं काय जायचं. वर जायचं रस्ता आहे ना. ह्यांना किती दिवस लागले असतील बरं ही कलाकृती काढावी. बंद आहे ते पण. कुठलं आतमध्ये जाऊ की. हो दर्शन. वाच बरं.
नायक मान सट काळव काय या या नायक जी वी ठाती लादी येते वाचता पण ते जास्त कळत फास्ट नाही कळ नाही. किती छान आहे. भाऊजीने आणल्यासारखी आम्हाला भारी वाटलं. भाऊजी आणलं ते बरं केलं. आम्ही कंटाळा केला पण भाऊजी म्हणजे चला जाऊन येऊ. तुम्हाला तेच असं पान झालं. फोटो काढू इथं आपण. इथं काढायचा का फोटो? हे काय आहे? हे काय आहे? बौद्ध स्तूप. भाऊजी सांगा नाही कॅमेरा बंद केला सांगतात. वरची लाकूड ते लाकूड सुकायचं नाही का आत्ताच नाही. नुसतंच म्हणतात आता ट्रिप काढायचं नियोजन चाललंय. कुठं काढायची? कुठं काढायची? व्हिडिओ सोडणार आहे युट्यूबला. ह्याच्यात असं राहील. भाऊजी तुम्ही मला ट्रिप काढायची. पुरावा राहिला माझ्याकडे युट्यूबला. चला बघायचं का? या इकडं या सर बघले परवा दिसले तिच्यात. भाऊजी आले परत.
तिकडे. तर आता दर्शन झालेलं आहे, आता घरी चाललेलं आहे आम्ही. आता इकडे पूनमता येत बघा, हे आमच्या जाऊबाई थकले थकून गेल्यात. त्यांना डोळ्याला नाही, ह्याला ऊन लागतं. माझ्याकडून चष्मा घेऊन वरती केसाला लावलाय त्यांनी. आमच्या भाऊजींना रेघाई झाली आता मला. भाऊजींना लाईन मधनं काढले. चालताना ब्रेक करून चालताना ब्रेक धरून चाल. चप्पल घसरली नाही ना. चप्पल कसं दर्शन नाही दर्शन घेऊन अर्जंट ब्रेक लावा. दगडी वर चढण्यापेक्षा उतरणं लई कौशल्य. उतरणं अवघड आहे. हो पेढे घ्या, चिकन 50 का 5 काय झालंय का? तर आता आम्ही उतरलो आहे. आता गाडीच्या दिशेने चाललेलो आहे, पण आता पायांना लई आले. तर आता निघालो, घरी निघाले आम्ही. खूप लांब आले, गाडीवर चालू टू व्हीलरवर. अजून किती? अजून लोणावळ्याला जायचंय. लोणावळा इथं 8 किलोमीटर आहे. नाही लोणावळ्यात म्हणतं कुठं गाडी भाऊजींनी गाडी हा आपण पुढे इकडे लावली गाडी. अरे विश गाडी लावलेली पण दिसत नाही आपल्याला. इथे 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 इथे. तर चला कंटिन्यू करा. तर बघा आता दिव्य घाटात आलेलो आहे आम्ही. काल गेलतो आम्ही त्याला केशवनगरला. केशवनगरवरनं सकाळी उठून गेलो आम्ही मावळला गेल्यानंतर ना तिथं एक विराईचं मंदिर होतं. मग तिथं दर्शन घेतलं. तिथून दर्शन घेऊन ते बोलत होतं कारला लोणावळ्यामध्ये मोडत होतं. तर तिथून आता सगळे ते 60 किलोमीटर, हे 100 किलोमीटर. आता असं 161 किलोमीटर आम्हाला जायचं या. तर थोडंसं कंटाळा आल्यामुळे आम्ही थांबलो या दिवे घाटात. बघा तो मस्तानी तलाव या रिकामाच आहे, पावसाळ्यात भरलेला असतो. खूप पाणी असतं पावसाळ्यात. माझ्या एका ब्लॉगमध्ये आहे बघा, पावसाळ्यात पाणी खूप असतं तिथं. खूप कंटाळा आला या. गाडीवर गेलतो त्यामुळे. ही बघा आमची गाडी, चिमिनी मैदाळी आम्हाला साथ दिली. आमची गाडी त्याच्यावर गेलतो आम्ही लोणावळ्याला. तर रुक्सानाचा वाढदिवस आहे, चला पटापटा घरी जायचं या. रुक्सानाचा वाढदिवस साजरा करायचा आहे. ती म्हणली काय घाई करू नका प्रिय, आता हळून या निवांत या. पण वाढदिवस आहे म्हणलं गेलंच पाहिजे. मी नाही असं नाही, वाढदिवस केलाच पाहिजे. तर चला रुक्सानाच्या वाढदिवसाला पण जायचं या.